थँक्यू. आणि इथे सामना सुरू होतोय. क्रिसलेस एसएमई लीग powered by Relation Realtek Private Limited. शेखर स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आहे. वेगवान चेंडू. शेखर बाविस्कर आणि प्रवीण जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. तर गोलंदाजी मार्कवरती अमित राक्षे. वेगवान चेंडू 22ची स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज टी आउट. जावा लागेल प्रवीण जाधवला. रन नव्हती तिथे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे तंबूच्या आसऱ्याला विकेट. थँक्यू. ही मॅच पाहण्यासाठी लहान चिमुकले देखील आलेत. आपलं देखील स्वागत आहे. प्रचंड उन्हाच्या तडाख्यात आपण मॅच पाहण्यासाठी आलात. आपलं स्वागत. पहिला झटका लागला इथे आउटडोर सुपर किंग संघाला. अमित राक्षे. वेगवान चेंडू. बॅटरवरती चेंडू व्यवस्थित आला नाही आणि इथे स्लाइस झाला चेंडू. एक सिंगल मिळेल. एका सिंगल बरोबर धाव फलकावरती एक धाव लागली जाईल. पुनश्च एकदा वेगवान चेंडू आणि पाहिलं गेलं तर डॉट बॉल. यावेळेस आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉल सिग्नल बाय द अंपायर. खूपच दूर हा चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर वाईड लाईनच्या देखील पलीकडे गेला आणि पंचांनी म्हणून कळवलं इट्स व्हाईट. 2 धावा धाव फलकावरती. इथे आडव्या बॅटनं फटका खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला कलेक्ट करेल. फेकेल तोपर्यंत इथे अंडरआर्म थ्रो झालाय. अपील केली गेली आणि फलंदाज इथे बाद. काय सुंदर थ्रो. रवींद्र चित्यासारखा सबळ हा खेळाडू आणि विकेट. थँक्यू. महेंद्र होते तिथे क्षेत्ररक्षक. वेगवान चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. चेंडू डॉट. एका षटकाचा इथे खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 वरती 2. आउटडू सुपर किंग्स 2 धावा 2 विकेट. तुम्ही पाहत आहात विश्वातील सगळ्यात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिसलेस एसएमई लीग पॉवर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड. Accelerating the growth. We welcome you all. पुढचा चेंडू अक्षय घेऊन येत आहेत. फुल टॉस चेंडू आणि इथे पाहायला गेलं तर नो बॉल बरोबर आपण जर पाहिलं 1 धावा ऍड होईल. टोटल मध्ये 3 धावा धाव फलकावरती. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तीन धावा धाव फलकावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला इथे चेंडू समजू शकला नाही. शेखर बाविस्कर आतापर्यंत एकही धाव बनवली. धाव बनवण्याचा प्रयत्न होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू थोडासा डीप झाला. गतीमध्ये परिवर्तन. चांगली गोलंदाजी अक्षय यांची. शेखर बाविस्कर आणि आकाश बाविस्कर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगती पथावर आहे. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला जरूर चेंडू लागला मात्र धाव तिथे मिळणार नाही. बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू शरीराला लागला. धाव तिथे कोणती मिळणार नाही. डॉट चेंडू.
प्रचंड वेग, वेगवान चेंडू सोडून दिला या चेंडूला. काय गोलंदाजी करतायत अक्षय. अमितनं देखील खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 2 धावा दिल्या, मात्र दोन्ही विकेट रनआउटच्या स्वरूपात जरी आल्या असल्या तरी त्यांनी तो दबाव निर्माण केला फलंदाजावरती. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. किती ताकद आहे, किती वेगवान गोलंदाजी करतायत अक्षय. आतापर्यंत फक्त 1 धाव दिली आहे मित्रांनो. दुसरं षटक प्रगती पथावर. शेवटचा चेंडू. मोठा फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आणि केवळ एक सिंगल बरोबर पाहायला गेलं तर षटक संपलंय. आणि याही षटकात धावा आल्या आहेत त्या 2 धावा. 2 षटकानंतर 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आउटडू सुपर किंग्स. आउटडू सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात साई सुपर किंग्स. आउटडू सुपर किंग्सला या खेळपट्टीवरती खेळण्याचा अनुभव आहे, मात्र तो अनुभव इथे सार्थ ठरवताना ते पाहायला मिळत नाहीयेत. महेंद्र सिंग आलेत गोलंदाजी मार्कवरती. महेंद्र ज्यांनी खूप चांगला अंडरआर्म थ्रो करून फलंदाजाला बाद केलं होतं. आखूड टप्प्याचा चेंडू होता. व्हाईट बॉल बरोबर 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती 5 धावा धाव फलकावरती. 5 रन्स, लॉस ऑफ 2. समोर खेळलाय रूफटॉप चेंडू. इथे 10 धाव घेण्याचा प्रयत्न, गडबड गोंधळ. येस नो कॉल, मिस कॉल आणि शेवटी कॉल कनेक्ट झालाय आणि नोचा कॉल आलाय. फलंदाज सुरक्षित. बाल बचावले गेलेत. इथे बॅटची कट, क्षेत्ररक्षक तिथे आणि पुन्हा एकदा बार बचावले गेलेत. धाव तिथे मिळणार नाही. 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. वेगवान चेंडू होता, हलक्या हाताने गॅप मध्ये ढकललाय. चांगला फटका शेखरच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेशनवर भर देताना एक सिंगल. 6 धावा धाव फलकावरती. सहा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर. सहा धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सात धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यहाँ पर देखा जाए तो ओव्हर समाप्तीचा इशारा दिल्यामुळे फलंदाजाला इथे बाद घोषित करण्यात येणार नाही. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आउटडू सुपर किंग्स प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय जरूर घेतला, मात्र तो निर्णय इथे फसल्यासारखा वाटतोय. 3 षटकामध्ये फक्त 7 धावा केल्यात. 2 विकेट्स इथे गमावल्या गेल्या आहेत. आड़े बल्ले से खेला स्ट्रोक. उछालता इस गेंद में रियाज आए. 1 फॉर द ओवर. यस, अंपायर वही इशारा कर रहे हैं भाई. ओनली 1 बाउंस इज ऑल आउट. दूसरे बाउंसर पर नो गेंद दी जाएगी. सामने की तरफ खेला, खिलाड़ी मौजूद, रनआउट की कोशिश और यहाँ पर देखिए गेंद नाराज है खिलाड़ियों से. यहाँ वहां घूमती रह गई गेंद और 1 रन मिलता हुआ. स्कोर कार्ड पर 8 रन.
खराब ये गेंद, वाइड गेंद, 1 रन मिलता हुआ, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। चौथा ओवर प्रगति पथ पर है दोस्तों, और चौथे ओवर के साथ दबाव में है दोनों बल्लेबाज, रन करने होंगे। आड़े बल्ले से खेलने का स्ट्रोक, यहाँ पर देखा जाए तो बैट और बॉल में संपर्क नहीं। गेंद को समझना होगा, गेंद के लाइन में आना होगा, गेंद पे आखिरी समय तक नजर रखनी होगी यहाँ पर शेखर को, तब जाके कनेक्शन होगा। सामने की तरफ खिलाड़ी मौजूद, एज होता हुआ, और खिलाड़ी कोई गलती नहीं करते वहां पर। फ्लाइंग स्लिप में जर्सी नंबर 3 टेकन, वेरी गुड कैच, विकेट। तीसरा झटका लगता हुआ यहाँ पर आउट टू सुपर किंग्स को। हल्के हाथों से ये देखिए झोली में ये गेंद दी थी, लेकिन दोनों हाथ से कबूला नहीं इस मौके को, और मौका छूटता हुआ। गेंदबाज का खुद का दिल टूटता हुआ यहाँ पर। क्या है, छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा और मुकद्दर भी रूठा। अगली गेंद रूफ टॉप पर लगती हुई, कोई रन नहीं। वहां पर देखा जाए तो मना कर दिया दोनों बल्लेबाजों ने। यहां पर 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। 4 ओवर के बाद रन संख्या 9 रन, 3 विकेट के नुकसान पर आउटडोर सुपर किंग्स। 4 ओवर के बाद 9 रन, 3 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं विश्व की सबसे बड़ी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिसलिस एंटरप्रेन्योर फोरम आयोजित क्रिसलिस एसएमई लीग पावर्ड बाय रिलेशन रियलटेक प्राइवेट लिमिटेड, एक्सेलरेटिंग द ग्रोथ। इनके माध्यम से ये बड़ा मुकाम अब सभी खिलाड़ियों को प्राप्त हुआ है। मनोज सर और रचना मैम, उनका भी तहे दिल से शुक्रिया करूंगा। फिर से एक बार तेज तर्रार गेंदबाज अमित राक्षे आए हैं। बेहतरीन गेंदबाजी कर रहे मैदान के अंदर। पॉइंट की दिशा में यहाँ पर खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद, केवल एक सिंगल आएगा। सिंगल के साथ रन संख्या 10 रन। टेड रन्स ऑन द स्कोर कार्ड। ये देखिए, ये बढ़िया गेंद थी, समझ ही नहीं पा रहे गेंदबाजी में कितनी ताकत है भाई। रियाज ने 2 रन दिए, सबने जब पहला ओवर डाला ना, सब गेंदबाजों ने 2-2 रन दिए। महेंद्र सिंह ने यहाँ पर 1 रन एक्स्ट्रा दिया, लेकिन यहाँ पर अमित राक्षे विकेट लेते हुए क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पर बल्लेबाज आकाश पाटिल को। थैंक यू। यहाँ पर देखिए हल्के हाथों से खेला, लेकिन वहां खिलाड़ी मौजूद, खिलाड़ी कुणाल जर्सी नंबर 3, उन्होंने एक अच्छा कैच लिया था इसके पहले। 4 विकेट गवा चुके हैं आउटडोर सुपर किंग्स। रन बनाने होंगे, बल्ले पर गेंद को लेना होगा, बाउंड्री के बाहर भेजना होगा। जड़ में डाली गेंद, ये कंधे मजबूत है भाई इन खिलाड़ियों के। अमित राक्षे, रियाज, बहुत ही अच्छी गेंदबाजी। 5 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। आउटडोर सुपर किंग्स 5 ओवर के समाप्ति के बाद 10 रन 4 विकेट के नुकसान पर दोस्तों। आखिरी 2 ओवर मैदान के अंदर, 2 ओवर में कितने रन बना पाएंगे खिलाड़ी देखना होगा। रन रेट गिर चुका है, रन रेट बहुत ही कम। सामने की तरफ खेला, खिलाड़ी मौजूद, रन आउट करने का प्रयास, लेकिन थ्रो किया रे वहां पर। रन रेट अगर देखा जाए तो 1.90 का बहुत ही कम रन रेट, टेस्ट मैच से भी कम रन रेट। यहाँ पर रन रेट को बढ़ाना होगा।
यहाँ पर देखिए सामने की तरफ, लेकिन खिलाड़ी मौजूद, केवल एक रन के साथ 11 रन, 11 runs on the scorecard. Sixth over is in the progress. How do Super King have to hit big shots, score maximum runs of remaining balls? This time, perfect Yorker delivery. Try to heave over the baller's head. This time, outside edge and taken. Very good catch. Nilesh has to depart. Wicket. थैंक यू। यहाँ पर खिलाड़ी बोल्ड आउट हो चुके हैं भाई। ऐसा लगा कि हल्का सा महीन किनारा लगा, लेकिन अंपायर बता दिए बहुत ही से अंपायरिंग, बोल्ड होते हुए यहाँ पर बल्लेबाज। इस बार उठा के खिला, रूफ टॉप पर गेंद लगी, एक रन पूरा, दूसरे रन की कोशिश ही नहीं होगी भाई। एक रन पूरा कर लिया, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी दो गेंदे इस ओवर की शेष। कौन यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाएगा, आकाश या वैभव? जट में डाली हुई गेंद सामने की तरफ, खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं वहां पर। बड़े पैमाने पे दोनों टीम्स के सपोर्टर यहाँ पर आए हैं और आपका हार्दिक स्वागत। आड़े बल्ले से स्ट्रोक खेला खिलाड़ी वहां पर, और देखा जाए तो एक रन मिलेगा। 6 ओवर का यहाँ पर खेल खत्म हो चुका है। 6 ओवर के बाद 13 रन 5 विकेट के नुकसान पर। छोर के बाद 13 रन 5 विकेट के नुकसान पर आखिरी 6 गेंदे। ज्ञानेश्वर आए गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पर है आकाश। ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे आखिरी 6 गेंदों में। सामने की तरफ उछाला, लेकिन होम डिलीवरी, खिलाड़ी वहां पर मौजूद, आकाश को भी जाना होगा। विकेट नंबर 6। आखिरी विकेट मैदान के अंदर, आखिरी बल्लेबाज सागर पाटिल। थैंक यू डीजे। 13 पर 6 सागर पाटिल क्या करेंगे अपनी टीम के लिए। यहाँ पर देखिए सामने की तरफ खिलाड़ी मौजूद, कोई रन नहीं, भागने की कोशिश भी नहीं होगी। वो खिलाड़ी डेंजर है भाई, अक्षय गोली की रफ्तार से थ्रो करते। अगली गेंद यहाँ पर देखिए कवर की तरफ, अच्छा स्ट्रोक और एक रन। यहाँ पर एक रन मिलता हुआ, स्ट्राइक वही रखेंगे सागर पाटिल। 14 रन माफ कीजिएगा स्कोर कार्ड के ऊपर, 6 विकेट के नुकसान पर। यहां पर देखिए बड़ा स्ट्रोक खेला, खिलाड़ी वहां पर है, लेकिन एक रन रोक नहीं पाएंगे। एक रन के साथ 15। और देखिए अच्छे स्ट्रोक देखने को मिले सागर पाटिल इनकी ओर से। आने में थोड़ा लेट हुए, लेकिन ठेठ फटके मार रहे यहाँ पर। अच्छी बल्लेबाजी, 2 रन कर दिए उन्होंने। यहाँ पर देखिए सामने की तरफ रन लेने का प्रयास, लेकिन रोक दिया सागर को वैभव ने। आखिरी गेंद इस ओवर की, इस इनिंग की, क्या होगा इस गेंद पर? यहाँ पर खिलाड़ी मौजूद, और देखिए ऑल आउट हो सकती थी टीम, लेकिन यहाँ पर थ्रो थोड़ा सा गड़बड़, थ्रो में थोड़ा सा गड़बड़ देखने को मिला, और यहाँ पर केवल 1 रन मिला। 1 रन के साथ इनिंग खत्म हो गई है। 1 रन के साथ 16 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 42 गेंदों में बनाने हैं साई सुपर किंग्स को 17 रन। डीजे
धन्यवाद. स्वागत आहे पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिसलिस एंटरप्रेनर फोरम आयोजित क्रिसलिस SCB लीग आणि आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातला 6वा सामना आपल्यासमोर साई सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात आउटडोर सुपर किंग्स. धावबाद इथे फलंदाज धावबाद जावा लागेल. विकेट विशाल होत आहेत. धावबाद 4 धावा धावफलकावरती. खराब असा चेंडू. व्हाईट बॉल बरोबर आपण पाहतोय. एक धाव ऍड होईल. 5 धावा धावफलकावरती. केवळ 12 धावा विजयासाठी. हलक्या हातानं आगळा वेगळा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र तिथे चेंडू आपण पाहतोय तिथेच थांबला गेला. धाव तिथे मिळणार नाही. अमित आणि अक्षय. एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज अक्षय आलेत. मागे सरसावत फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षक चांगली फेकी आणि इथे शेखर यांचं चांगलं षटक. 6 धावा 1 विकेट. पहिल्या षटकात पण पहिल्या इनिंगमध्ये रनआउटचे 2 शिकार पाहायला मिळाले होते आणि इथे देखील तेच चित्र पाहायला मिळत आहे. छत्तीस चेंडू 11 धावेंची गरज. इथे पहा वेगवान म्हणण्यापेक्षा एक कटर पद्धतीचा चेंडू. वेगात कट केला चेंडूला आणि फलंदाज तिथे समजू शकले नाही अमित. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे रूफ टॉपला चेंडू लागून फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली गेली. सिंगल बरोबर धाव फलकावरती 7 धावा. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अमित आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कशा प्रकारे बॅटिंग करतील पाहण्याजोगा असेलच. खोल टप्प्याचा चेंडू समोर खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे जरूर आणि पाहायला गेलं तर एक सिंगल. एका सिंगल बरोबर 8 धावा धाव फलकावरती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार मॅक्झिमम स्ट्रोक. आणि बॅक टू बॅक षटकार. याच बरोबर सामना जिंकलाय साई सुपर किंग्स या संघानं. 6 विकेट्सनं हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट अ मॅच. कमी स्कोर होता मात्र अगदी 2 षटकं देखील पूर्ण होऊन दिले नाही साई सुपर किंग्सनं. 11 चेंडू मध्येच हा सामना संपवला आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण हा पुरस्कार देणार आहोत ज्या खेळाडूनं या मॅच मध्ये एक वेगळा इम्पॅक्ट नक्कीच पाडला. 8 चेंडू मध्ये 15 धावा नॉट आउट आणि 2 षटक ताकद असताना 3 धावा देत एक महत्वपूर्ण विकेट घेतली. अमित राक्षे ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हिम. अमित राक्षे. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है तुम भी कहो. Check. हमने कहा है जो. Can I have both the witnesses on the ground? आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. हमने कहा है जो. Winning photograph of the team Sai Super Kings.
we have man of the match sponsor Windsor Group, Make It Epic, and gift hamper by Malpani's Food. A gift hamper by Malpani's Food, Malpani's Bake Light, and will be given to the player of the match. Before that, we are having photo session of winning team Sai Super Kings. Heartily congratulations. Then we will move on to the man of the match, and man of the match goes to all-rounder player Amit Rakshay. Man of the match sponsored by Windsor Group, Make It Epic, and gift hamper sponsored by Malpani's Bake Light. And man of the match Amit Rakshay, handy with the ball, handy with the bat, all round the performance, wins the man of the match prize and trophy by Windsor Group, Make It Epic, and he has made that one. Congratulations. 3 cheers for Amit and his team. Hard luck out to Super Kings. You played very well but fall apart. Nevertheless, you took the experience from this match. Please utilize it in the coming match. Thank you.